हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके M.Com भाग 2च्या सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. आपला बिझनेस फायनान्स या पेपरमधील चॅप्टर नंबर 2 स्ट्रॅटेजिक फिनान्शियल प्लॅनिंग व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन हा चॅप्टर सुरू असून आज आपण या चॅप्टरमधील अंडर कॅपिटलायझेशन म्हणजेच न्यून भांडवलीकरण या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. पाठीमागल्या 2 लेक्चरमध्ये आपण कॅपिटलायझेशन म्हणजे भांडवलीकरण म्हणजे नेमकं काय ही संकल्पना समजून घेतली. या भांडवलीकरणाचे 3 प्रकार आपल्यास निदर्शनास आलेले आहेत. पहिला आहे ओव्हर कॅपिटलायझेशन, त्याला अधिभांडवलीकरण असं म्हटलं जातं. आपण त्याची चर्चा केलेली आहे. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे तो आहे अंडर कॅपिटलायझेशन म्हणजेच न्यून भांडवलीकरण, त्याची आज आपण चर्चा करणार आहोत. सो अंडर कॅपिटलायझेशन म्हणजेच न्यून भांडवलीकरण. अंडर कॅपिटलायझेशन is the opposite concept of overcapitalization and it will occur when the company's actual capitalization is lower than the capitalization as warranted by its earning capacity. Undercapitalization is not the so-called inadequate capital. So what is meant by undercapitalization? Generally it is the opposite concept of overcapitalization. म्हणजे जे अधिभांडवलीकरण आहे अगदी त्याच्याही विरुद्ध रिव्हर्स काय आहे कन्सेप्ट आहे. मग नेमकं काय आहे अँड इट विल ऑकर हे नेमकं कधी दिसून येते म्हणजे अंडर कॅपिटलायझेशन म्हणजे न्यून भांडवलीकरण हे कधी दिसून येतं व्हेन द कंपनीज ॲक्च्युअल कॅपिटलायझेशन म्हणजे कंपनीचं जे ॲक्च्युअल कॅपिटलायझेशन आहे म्हणजे जे भांडवलीकरण आहे इज लोअर दॅन द कॅपिटलायझेशन ॲज वॉरंटेड बाय इट्स अर्निंग कॅपॅसिटी. म्हणजे जे ॲक्च्युअल कॅपिटलायझेशन आहे जे अर्निंग कॅपॅसिटी आहे व्यवसाय संस्थेची त्या अर्निंग कॅपॅसिटीनुसार जेवढं भांडवलीकरण आवश्यक आहे वॉरंटेड बाय इट्स अर्निंग कॅपॅसिटी म्हणजे अर्निंग कॅपॅसिटीच्या तुलनेनं किंवा अर्निंग कॅपॅसिटीचा विचार करता जेवढं भांडवलीकरण असणं गरजेचं असतं त्याच्यापेक्षा जर ॲक्च्युअल कॅपिटलायझेशन कमी असेल तर त्याला इथं काय म्हटलं जातं अंडर कॅपिटलायझेशन म्हणजेच न्यून भांडवलीकरण असं म्हटलं जातं. अंडर कॅपिटलायझेशन इज नॉट द सो कॉल्ड इनॲडिक्वेट कॅपिटल. म्हणजे अंडर कॅपिटलायझेशन म्हणजे न्यून भांडवलीकरण म्हणजे अपूर्ण भांडवल या अर्थानं हा शब्द विचारात घ्यावयाचा नाही. द स्टेट ऑफ अंडर कॅपिटलायझेशन इज व्हेअर द व्हॅल्यू ऑफ असेट्स आर मच मोर दॅन इट ॲपियर्स इन द बुक्स ऑफ द कंपनी. तर ही अंडर कॅपिटलायझेशनची स्थिती नेमकी कशी ओळखायची? स्टेट म्हणजे काय स्थिती. द स्टेट ऑफ अंडर कॅपिटलायझेशन कशी ओळखायची? इज व्हेअर द व्हॅल्यू ऑफ असेट्स आर मच मोर दॅन ॲपियर्स इन द बुक्स ऑफ द कंपनी. म्हणजे जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे असेट्सची म्हणजे थोडक्यात मार्केटमधली जी व्हॅल्यू आहे असेटची ही मच मोर दॅन म्हणजे फारच जास्त असते. कोणती व्हॅल्यू? मार्केटमधली किंवा ॲक्च्युअल व्हॅल्यू ही फारच जास्त असते. कशाच्या तुलनेनं? जी बुक व्हॅल्यू आहे पर्टिक्युलर असेटची म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जी दाखवलेली असेटची व्हॅल्यू आहे त्याच्या तुलनेनं जर ॲक्च्युअल व्हॅल्यू ही जर फारच जास्त असेल तर ही जी स्थिती आहे त्याला काय म्हटलं जातं? न्यून भांडवलीकरण किंवा अंडर कॅपिटलायझेशन असं म्हटलं जातं. The value of assets are shown at lower price than their real value. It means that there are secret reserves in undercapitalized company. म्हणजे थोडक्यात काय की बॅलन्स शीटमध्ये असेटच्या ज्या व्हॅल्यू दाखवलेल्या असतात त्या ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा म्हणजे रिअल व्हॅल्यूपेक्षा काय असतात? लोअर किमतीला, लोअर प्राईस दॅन देअर रिअल व्हॅल्यू, कमी किमतीला बॅलन्स शीटमध्ये त्या असेट्स दाखवलेल्या असतात. मग थोडक्यात काय इट मीन्स दॅट देअर सिक्रेट रिझर्व इन अंडर कॅपिटलाइज्ड कंपनी. म्हणजे थोडक्यात काय या अंडर कॅपिटलाइज्ड कंपनीमध्ये सिक्रेट रिझर्व काय असतात तिथं तयार झालेले असतात, येत असतं. ॲज अगेन्स्ट ओव्हर कॅपिटलायझेशन अंडर कॅपिटलायझेशन इज असोसिएटेड विथ द इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड एक्सेप्शनली हाय रेट ऑफ डिव्हिडंड अँड एन्हान्स्ड प्रायसेस ऑफ शेअर्स. सो जर ओव्हर कॅपिटलायझेशनची जर तुलना केली तर अगदी त्याच्या विरुद्ध ही अंडर कॅपिटलायझेशनची काय आहे संकल्पना आहे किंवा स्थिती असते. सो अंडर कॅपिटलायझेशनचा संबंध कशाशी आहे? अंडर कॅपिटलायझेशन इज असोसिएटेड विथ अँड इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे अंडर कॅपिटलायझेशन असणाऱ्या कंपनीमध्ये जे भांडवल आहे किंवा जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचा
पुरेपूर इथं काय केला जातो, वापर केला जातो. पुरेपूर जो रिटर्न आहे, मोबदला आहे, तो त्या गुंतवणुकीपासून मोबदला मिळवला जातो. अँड एक्सेप्शनली हाय रेट ऑफ डिव्हिडंड, आणि अशा कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर एक्सेप्शनली म्हणजे काय, अपवादात्मक स्थितीमध्ये काय असतो, जो रेट ऑफ डिव्हिडंड आहे तो काय असतो, व्हेरी हाय असतो. म्हणजे अशा कंपन्यामध्ये जो डिव्हिडंड दिला जात असतो तो डिव्हिडंड हा काय असतो, फारच जास्त असतो. अँड एन्हान्स्ड प्राइसेस ऑफ शेअर्स, आणि या कंपन्यांच्या शेअरच्या ज्या किमती आहेत सतत त्यामध्ये काय होत असते, तर वाढ होत असते, किंवा शेअरच्या किमती कायमच काय असतात, तिथं जास्त असतात. अंडर कॅपिटलायझेशन इज अ कंडिशन वेअर द रिअल व्हॅल्यू ऑफ द कंपनी इज मोर दॅन इट्स बुक व्हॅल्यू. सो मग अंडर कॅपिटलायझेशन स्थिती कशी ओळखायची आहे, एक कंडिशन असते कंपनीच्या बाबतीमध्ये, एक स्थिती असते वेअर द रिअल व्हॅल्यू ऑफ कंपनी, म्हणजे कंपनीचं जे वास्तव मूल्य आहे, खरं मूल्य जे आहे, हे काय असतं, इज मोर दॅन इट्स बुक व्हॅल्यू. म्हणजे पुस्तकी मूल्यापेक्षा कंपनीचं जे ॲक्च्युअल मूल्य आहे, व्हॅल्यू जी आहे, ती काय असते, इथं जास्त असते. ही स्थिती त्यालाच काय म्हटलं जातं, अंडर कॅपिटलायझेशन असं म्हटलं जातं. इन अदर वर्ड्स, द कॅपिटल ऑफ द कंपनी इज लेस इन प्रोपोर्शन टू इट्स टोटल रिक्वायरमेंट अंडर द स्टेट ऑफ अंडर कॅपिटलायझेशन. मग अंडर कॅपिटलायझेशन म्हणजे स्थिती काय असते, जी टोटल कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे, टोटल कॅपिटल रिक्वायरमेंट त्याच्यापेक्षा लेस प्रोपोर्शनमध्ये, म्हणजे कमी प्रमाणामध्ये काय असतं, इथं कॅपिटल व्यवसाय संस्थेमध्ये असतं. इफ द ओन कॅपिटल ऑफ द बिझनेस इज मच लेस दॅन द टोटल बॉरोड कॅपिटल दॅन इट्स साइन ऑफ अंडर कॅपिटलायझेशन. सो हे अंडर कॅपिटलायझेशन अजून कसं ओळखता येत असतं, जनरली जे ओन कॅपिटल आहे, ही ओन कॅपिटल म्हणजे स्वमालकीचं जे भांडवल आहे, म्हणजे इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, जे भांडवल आहे ते मच लेस दॅन, फारच कमी असतं. कशाच्या तुलनेनं, टोटल बॉरोड कॅपिटल, जे कर्जाऊ भांडवल आहे, डिबेंचर, बॉन्ड, बँकेकडून घेतलेलं कर्ज, त्याच्या तुलनेनं हे ओन कॅपिटल काय असतं, फारच कमी असतं. तर हे काय आहे, एक साईन आहे, म्हणजे एक काय आहे, निदर्शक आहे. कशाचं निदर्शक आहे, अंडर कॅपिटलायझेशनचं हे एक निदर्शक आहे. थोडक्यात काय आहे की अंडर कॅपिटलायझेशन म्हणजे जेवढं रिक्वायर्ड कॅपिटल आहे त्याच्या तुलनेमध्ये हे ॲक्च्युअल जे कॅपिटल असतं ते ॲक्च्युअल कॅपिटल काय असतं, कमी असतं, किंवा ज्या असेटच्या व्हॅल्यू, बुक्स व्हॅल्यू ज्या आहेत असेटच्या, त्याच्या तुलनेनं ज्या रिअल व्हॅल्यू आहेत त्या असेटच्या काय असतात, तिथं फारच जास्त असतात. किंवा कंपनीचा जो रेट ऑफ डिव्हिडंड आहे एक्सेप्शनली, अपवादात्मकरित्या काय असतो, इथं फारच जास्त असतो. कंपनीचे मार्केटमधले शेअरचे ज्या काही किमती आहेत त्या किमती काय असतात, तिथं जास्त असतात. आणि कर्जाऊ भांडवलापेक्षा स्वमालकीचं जे भांडवल आहे ते तुलनेनं काय असतं, फारच कमी असतं. अशी जी सिच्युएशन आहे जनरली, ती सिच्युएशन काय असते, इथं अंडर कॅपिटलायझेशन म्हणजे न्यून भांडवलीकरणाची असते. एक दोन व्याख्या आपण पाहूया. सो फर्स्ट डेफिनेशन इज इन दी वर्ड्स ऑफ गेरेस्टनबर्ग. काय व्याख्या केली आहे पहा गेरेस्टनबर्गनी, सोपी व्याख्या आहे. ही संकल्पना या व्याख्यातून अगदी स्पष्ट क्लिअर होते पहा. अ कॉर्पोरेशन मे बी अंडर कॅपिटलाइज्ड व्हेन द रेट ऑफ प्रॉफिट्स it is sorry I repeat, in the words of Gerestenberg, a corporation may be undercapitalized when the rate of profit it is making on the total capital is exceptionally high in relation to the return enjoyed by similar situated companies in the same industry, or when it has too little capital with which to conduct its business. थोडं ही डेफिनेशन ॲनालाइज करू आपण. अ कॉर्पोरेशन मे बी अंडर कॅपिटलाइज्ड, एखाद्या कंपनीला अंडर कॅपिटलाइज्ड आहे, न्यून भांडवलीकरण असणारी कंपनी आहे. कधी म्हटलं जाऊ शकतं, वेन द रेट ऑफ प्रॉफिट म्हणजे नफ्याचा जो दर आहे, तो जो दर आहे इट इज मेकिंग ऑन टोटल कॅपिटल. हा नफ्याचा दर आपण कशावर विचारात घेतला जात असतो, जे टोटल कॅपिटल आहे. आता टोटल कॅपिटल म्हणजे काय, ओन कॅपिटल प्लस लोन कॅपिटल म्हणजेच बॉरोड कॅपिटल, याच्यावर हा प्रॉफिटचा रेट विचारात घेतला जात असतो, म्हणजे एकूण प्रॉफिट विचारात घेतला जात असतो, किंवा या सर्व गुंतवणुकीतून कंपनीला प्रॉफिट मिळत असतो. वेन द रेट ऑफ प्रॉफिट इज मेकिंग ऑन द टोटल कॅपिटल इज एक्सेप्शनली हाय, म्हणजे फारच काय असतो, रेट ऑफ प्रॉफिट हा काय असतो, जास्त असतो. कुणाच्या तुलनेत, टू द रिटर्न एन्जॉयड बाय सिमिलर सिच्युएटेड कंपनीज इन द सेम इंडस्ट्री, म्हणजे ज्या इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय संस्था काम करते त्या इंडस्ट्रीमधील ज्या इतर कंपन्या आहेत त्याच्या तुलनेनं जर रेट ऑफ प्रॉफिट जे कॅपिटल एम्प्लॉयड आहे त्या कॅपिटल एम्प्लॉयडवर जर रेट ऑफ प्रॉफिट सिमिलर कंपनीच्या म्हणजे सारख्या
त्यासारख्याच कंपनीच्या तुलनेत जर जास्त असेल, फारच जास्त असेल, एक्सेप्शनली हाय म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे फारच अपवादात्मकरित्या जास्त असेल, तर ती कंपनी काय असते, अंडर कॅपिटलाइज कंपनी असते. किंवा वेन इट हॅज टू लिटिल कॅपिटल विथ विच टू कंडक्ट इट्स बिझनेस. म्हणजे थोडक्यात काय, तो व्यवसाय चालवण्यासाठी जेवढं भांडवल लागतं, अपेक्षित असतं टू कंडक्ट इट्स बिझनेस, त्याच्यापेक्षा फारच कमी, टू लिटिल कॅपिटल, फारच कमी जर भांडवल त्या व्यवसाय संस्थेमध्ये असेल आणि व्यवसाय संस्था यशस्वीरित्या चालत असेल, तर ती कंपनी अंडर कॅपिटलाइज्ड आहे, म्हणजे न्यून भांडवलीकरण झालेली कंपनी आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी व्याख्या काय आहे पहा. हॉगलँड डिफाईन अंडर कॅपिटलायझेशन ॲज अँड एक्सेस ऑफ ट्रू असेट्स व्हॅल्यू ओव्हर ॲग्रिगेट ऑफ स्टॉक्स अँड बॉन्ड्स आउटस्टँडिंग. सिम्पल डेफिनेशन आहे. इथं तुलना करायची आहे. कशाशी तुलना करायची आहे? ज्या असेट्स व्हॅल्यू आहेत, ट्रू असेट व्हॅल्यू, पुस्तकी असेट म्हणजे पुस्तकी किमती यामध्ये विचारात घ्यायच्या नाहीत. रिअल जी असेटची व्हॅल्यू आहे, ती रिअल असेटची व्हॅल्यू ही जर जास्त असेल, कशाच्या तुलनेत? स्टॉक्स अँड बॉन्ड्स आउटस्टँडिंग. म्हणजे जे स्टॉक म्हणजे काय विचारात घ्यायचं आहे? फुल्ली पेड अप शेअर कॅपिटल, हे म्हणजे स्टॉक, आणि बॉन्ड्स म्हणजे डिबेंचर्स वगैरे. थोडक्यात बॉरोड कॅपिटल म्हणजे स्टॉक्स आणि बॉन्ड आउटस्टँडिंग याची जी रक्कम होते त्याच्या तुलनेत ज्या असेट्स आहेत त्याची जी ट्रू व्हॅल्यू आहे, ट्रू असेट्स व्हॅल्यू ही काय असते? एक्सेस असते. ही जी सिच्युएशन आहे त्याला काय म्हटलं जातं? न्यून भांडवलीकरण असं म्हटलं जातं. आता हे न्यून भांडवलीकरण नेमकं त्याचे काय कारण आहेत? कॉजेस ऑफ अंडर कॅपिटलायझेशन. सो फर्स्ट, अंडर एस्टिमेशन ऑफ टोटल फंड रिक्वायरमेंट. जी फंड रिक्वायरमेंट आहे तर त्याचं अंडर एस्टिमेशन झालेलं असेल, म्हणजे कमी अंदाज जर रिक्वायर्ड फंडचा केला गेलेला असेल, तर अशा स्थितीमध्ये ॲटोमॅटिकली कंपनी काय होते? अंडर कॅपिटलाइज्ड होऊन जाते. देन अंडर एस्टिमेशन ऑफ फ्युचर अर्निंग ऑफ द ॲट द टाईम ऑफ द प्रमोशन ऑफ द कंपनी. दॅट मीन्स ॲट द टाईम ऑफ द प्रमोशन म्हणजे ॲट द इनिशियल स्टेज ऑफ द कंपनी, म्हणजे कंपनीची स्थापना होत असताना जे फ्युचर अर्निंगचं एस्टिमेशन केलेलं असतं, म्हणजे जो भविष्यातील उत्पन्नाचा जो अंदाज बांधलेला असतो तो काय असतो? कमी असतो. आणि ॲक्च्युअली अर्निंग जे आहे ते काय होतं? वाढतं, एक्सेस अर्निंग होतं. ही सिच्युएशन जी आहे निर्माण होते, त्याला अंडर कॅपिटलायझेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट, ॲबनॉर्मल इन्क्रीज इन अर्निंग फ्रॉम न्यू इकॉनॉमिक अँड बिझनेस एन्व्हायरमेंट. कधीकधी काय असतं? ॲबनॉर्मल इन्क्रीज म्हणजे अनपेक्षितपणे काय होते? अर्निंगमध्ये म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ होते फ्रॉम न्यू इकॉनॉमिक अँड बिझनेस एन्व्हायरमेंट. म्हणजे जे इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट आहे, बिझनेस एन्व्हायरमेंट आहे, ते चेंज होतं. आणि एक्सेप्शनली अपवादात्मक स्थितीमध्ये जे इन्क्रीज आहे, म्हणजे कशामधलं इन्क्रीज, कशामधली वाढ? उत्पन्नामध्ये अचानकपणे, अनपेक्षितपणे काय होतं? ॲबनॉर्मल इन्क्रीज, मोठ्या प्रमाणावर काय होते? तर वाढ होते. आणि ॲटोमॅटिक कॅपिटल मात्र काय राहतं? त्या तुलनेनं कमी राहत असतं. त्यानंतर मेंटेनिंग व्हेरी हाय इफिशियन्सी थ्रू इम्प्रूव्ड मीन्स ऑफ प्रोडक्शन ऑफ गुड्स ऑर रेंडरिंग ऑफ सर्व्हिसेस. हे कारण आहे की जर व्हेरी हाय इफिशियन्सी म्हणजे अत्युच्च दर्जाची जर इफिशियन्सी कामामध्ये जर मेंटेन केलेली असेल, चांगली इम्प्रूव्ड मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची वेगवेगळी जी माध्यम आहे त्याचा वापर करून ही व्हेरी हाय इफिशियन्सी काय केली जाते? मेंटेन केली जाते. त्याचबरोबर ज्या सर्व्हिसेस आहेत त्या इफिशियंटली दिल्या जातात. त्याचा परिणाम काय होतो? ॲटोमॅटिकली जो रेव्हेन्यू आहे, जो प्रॉफिट आहे, मार्केटमधली व्हॅल्यू जी आहे शेअरची काय होत जाते? तर वाढत जात असते. कॅपिटल मात्र मेंटेन राहत असतं. देन कंपनीज विच आर सेटअप ड्युरिंग रिसेशन स्टार्ट मेकिंग हायर अर्निंग कॅपॅसिटी ॲज सून ॲज रिसेशन इज ओव्हर. जर व्यवसायाची स्थापना, कंपनीची स्थापना जर रिसेशन पिरियडमध्ये म्हणजे मंदीच्या कालावधीमध्ये जर झालेली असेल, तर ॲटोमॅटिक जसजशी मंदी कमी होत जाते तसं कंपनी स्टार्ट मेकिंग हायर अर्निंग, त्याची जी अर्निंग कॅपॅसिटी आहे ॲटोमॅटिकली अर्निंग कॅपॅसिटी काय होत जाते? तर वाढत जात असते. म्हणजे थोडक्यात काय, जर रिसेशन पिरियडला कंपनी स्थापन केलेली असेल, जो काय खर्च आहे ॲटोमॅटिकली तो काय होतो? कमी होतो. असेट परचेस व्हॅल्यू वगैरे आहेत त्या वेळच्या किमतीचा जर विचार केला तर त्याच्या किमती कमी असतात. आणि ॲज पर द सिच्युएशन चेंजेस, रिसेशनमधून ज्यावेळेस इथं इन्फ्लेशनमध्ये स्थिती जात असते, कंपनीला त्याचा काय होत जातो? बेनिफिट मिळत जातो. आणि सिच्युएशन कोणती निर्माण होते?
अंडर कॅपिटलायझेशनची निर्माण होते. यूज ऑफ लो कॅपिटलाइज्ड रेट ॲट द टाईम ऑफ कॅपिटलायझेशन, म्हणजे कॅपिटलायझेशनचा निर्णय घेत असताना कधी कधी कॅपिटलायझेशनचा जो रेट आहे तो लो कॅपिटलायझेशन रेट इथे ॲप्लाय केला जातो. त्या रेटनुसार कॅपिटलचे डिसिजन घेतले जातात, म्हणजे कॅपिटलायझेशनचा डिसिजन घेतला जातो. त्यातून ॲटोमॅटिकली कॅपिटल कमी काउंट केलं जातं आणि त्यानुसार कॅपिटल रेज केलं जातं आणि ॲटोमॅटिकली ते काय राहतं, कमी राहतं. म्हणून ह्यामुळे सुद्धा अंडर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन निर्माण होते. नेक्स्ट, कंपनीज विच फॉलो कन्झर्वेटिव्ह डिव्हिडंड पॉलिसी विल अचीव्ह अ प्रोसेस ग्रॅज्युअली रायझिंग प्रॉफिट. जर कंपनीनं कन्झर्वेटिव्ह डिव्हिडंड पॉलिसी, थोडक्यात काय की कमी दरानं जर कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करत असेल तर ॲटोमॅटिकली काय होत जातं, एक डिव्हिडंडचा रेट स्टेबल राहतो. स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली त्यामध्ये थोडी थोडी वाढ केली जात असते आणि त्याचा परिणाम काय होत असतो की जो प्रॉफिट आहे तो वाढत राहत असतो. म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला जात नाही. एक उचित असं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात तो प्रॉफिट इथं म्हणजे डिस्ट्रीब्यूट केला जातो. डिव्हिडंडचे रेट जे आहेत ते स्टेप बाय स्टेप इथं वाढत जात असतात. ॲटोमॅटिकली नफा पण काय होत जात असतो, इथं वाढत जात असतो आणि भविष्यात नफा वाढता दिसतो. ती सिच्युएशन ॲटोमॅटिक अंडर कॅपिटलायझेशनमध्ये दिसून येत असते, कन्वर्ट होत असते. नेक्स्ट, परचेस ऑफ असेट्स ॲट एक्सेप्शनली लो प्रायसेस ड्युरिंग रिसेशन. हा मुद्दा आपण वर विचारात घेतलेला आहे की ॲट द टाईम ऑफ रिसेशन पिरियडमध्ये जर कंपनीची स्थापना होत असेल, अशा स्थितीमध्ये जर असेट परचेस झालेला असेल तर त्याच्या ज्या किमती असतात त्या पर्टिक्युलर असेटच्या एक्सेप्शनली अपवादात्मकरित्याच काय असतात, तिथं फारच कमी असतात आणि मग कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या असेट्स मिळतात आणि ॲक्च्युअल जी रिअल व्हॅल्यू जी आहे ती ॲटोमॅटिकली काय दिसून येत असते, इथं जास्त दिसून येत असते. आणि ही स्थिती मग अंडर कॅपिटलायझेशनची म्हणजेच न्यून भांडवलीकरणाची असते. देन डिझायर ऑफ कंट्रोल अँड ट्रेडिंग ऑन इक्विटी. हे एक महत्त्वाचं कारण आहे की व्यवस्थापन जे आहे किंवा जे प्रमोटर्स आहेत त्यांना जर ओनरशिप डायल्यूट करायची नसेल तर अशा वेळेला थोडक्यात त्याचा अर्थ काय घेतला जातो, स्वतःचाच त्या व्यवसाय संस्थेवर जर कंट्रोल ठेवायचा असेल तर इथं कॅपिटल जे आहे खास करून ओन कॅपिटल हे इश्यू केलं जात नाही. म्हणजे ट्रेडिंग ऑन इक्विटीचा संबंध काय आहे की ओन कॅपिटलच्या ऐवजी बॉरोड कॅपिटलचा पुरेपूर किंवा जास्तीत जास्त काय केला जातो, वापर केला जात असतो. आणि आपण सुरुवातीलाच बघितलं आहे की जनरली ओन कॅपिटल कमी असतं आणि बॉरोड कॅपिटल जर जास्त असेल तर ही जी सिच्युएशन आहे जनरली ही अंडर कॅपिटलायझेशनची असते. जनरल त्याला काय म्हटलं जातं, ट्रेडिंग ऑन इक्विटी असं म्हटलं जातं. देन डिफिकल्टी इन प्रोक्युरमेंट ऑफ कॅपिटल. सिम्पल आहे की ज्यावेळेस तुम्ही कॅपिटल रेजचा निर्णय घेता, कॅपिटल रेजसाठी प्रयत्न केले जातात त्यावेळेस हे प्रोक्युरमेंट म्हणजे कॅपिटल प्राप्त करणं मिळणंच कंपनीला काय होतं, कधी कधी अवघड होत असतं. मग अशा सिच्युएशनमध्ये आहे या भांडवलामध्ये व्यवसाय कंटिन्यू केला जातो आणि ॲटोमॅटिकली जर इफिशियन्सी असेल, मॅनेजमेंट जर चांगला असेल तर अशा वेळेला अर्निंग कॅपॅसिटी, प्रॉफिट जो आहे तो वाढतो. कॅपिटल मात्र काय राहत असते तर कमी राहत असतं. म्हणजे कॅपिटल मिळवणंच जर अशक्य असेल, मिळतच नसेल तर ॲटोमॅटिकली सिच्युएशन कोणती क्रिएट होणार आहे, अंडर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन क्रिएट होत असते. देन आता याचे परिणाम काय होतात, इफेक्ट्स ऑफ अंडर कॅपिटलायझेशन. त्याचे परिणाम काय. पहिला परिणाम आपण प्रत्यक्ष व्यवसाय संस्थेवरचा विचारात घेऊ. ऑन फार्म पहा, अंडर कॅपिटलायझेशन ब्रिंग्स इन ग्रेटर रेप्युटेशन, ग्रेटर अर्निंग्स अँड ग्रेटर मार्केट शेअर. हायर रेट ऑफ रिटर्न लीड्स टू हायर कॉम्पिटिशन इन द मार्केट. हायर प्रॉफिट मीन्स बेटर प्रॉडक्ट्स टू फॉलो. There would be excessive interest on borrowed capital. However, the employees would demand higher salaries and the government may impose heavy taxes. So, कोणते परिणाम होतात कंपनीवर. अंडर कॅपिटलायझेशन ब्रिंग्स ग्रेटर रेप्युटेशन. त्या व्यवसाय संस्थेचं रेप्युटेशन आहे ते काय होतं, वाढतं का, नफा वाढलेला असतो. ग्रेटर अर्निंग, ॲटोमॅटिकली उत्पन्न वाढतं आणि मार्केटमधला जो शेअरचा वाटा आहे किंवा मार्केटमधली जी शेअरची व्हॅल्यू आहे ती काय होते, वाढते. हायर रेट ऑफ रिटर्न लीड्स टू हायर कॉम्पिटिशन इन द मार्केट. परंतु रेट ऑफ रिटर्न या संस्थेला जर जास्त मिळत असेल तर ॲटोमॅटिक अशाच व्यवसाय संस्था इथं नव्यानं तयार होत असतात, ज्या ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड कंपनीज आहेत, अशाच प्रकारचा बिझनेस
करायला लागतात आणि ॲटोमॅटिकली जे कॉम्पिटिशन आहे ते काय होत जातं, इथं हायर कॉम्पिटिशन म्हणजे वाढत जातं. हायर प्रॉफिट मीन्स इथं नफा जास्त असतो, बेटर प्रॉडक्ट्स टू फॉलो. मग याचा परिणाम काय आहे की जे क्वालिटी प्रॉडक्ट्स आहेत ती क्वालिटी प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये लॉन्च करणं या फर्मची ॲटोमॅटिकली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जिम्मेदारी बनते. देअर वुड बी एक्सेसिव्ह इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. नफा जास्त मिळतो आहे याचा अर्थ जे बॉरोड कॅपिटल आहे म्हणजे जे कॅपिटल जे फायनान्सर आहेत त्यांची अपेक्षा ॲटोमॅटिक इंटरेस्टची वाढते. एक्सपेक्टेड इंटरेस्ट त्यांचं ते वाढवतात. रेट ऑफ इंटरेस्ट जे आहेत बॉरोड कॅपिटलचे ते लोक काय केले जातात तिथं वाढवतात. हावेवर दी एम्प्लॉईज वुड डिमांड हायर सॅलरीज. ॲटोमॅटिकली जे एम्प्लॉईज आहेत कर्मचारी काय कशाची मागणी करू शकतात, जास्त वेतनाची जास्त मजुरीची मागणी करतात. कारण या कंपन्यांना अर्निंग कॅपॅसिटी प्रॉफिट काय असतो जास्त असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं अँड द गव्हर्नमेंट मे इम्पोज हेवी टॅक्सेस. आणि जर नफा जास्त असेल तर गव्हर्नमेंट अशा कंपन्यावर जे टॅक्सेस आहेत ते जास्त दरानं काय करतात इथं इम्पोज करतात आकारतात. हे एक परिणाम अंडर कॅपिटलायझेशनचे फर्मवर दिसून येतात. नेक्स्ट, शेअर होल्डरवर कोणते परिणाम दिसून येतात. ड्यू टू इन्क्रीज इन द मार्केट शेअर अँड प्रॉफिटेबिलिटी द कंपनी एन्जॉयज बेटर रेप्युटेशन. तर कंपनीचं जे रेप्युटेशन आहे मार्केटमधलं, शेअर मार्केटमधलं, स्टॉक मार्केटमधलं काय होतं वाढतं. त्याचा फायदा द कंपनीज इक्विटी शेअर व्हॅल्युएशन गोज अप इन द स्टॉक मार्केट. आणि त्याचा फायदा जे शेअरचं व्हॅल्युएशन आहे स्टॉक मार्केटमधलं ते काय होतं वाढतं. द शेअर होल्डर्स कॅन एक्सपेक्ट बेटर डिव्हिडंड. आणि शेअर होल्डर्स आहेत त्यांची पण अपेक्षा वाढते. ती अपेक्षा काय असते बेटर डिव्हिडंड. एक चांगला दरानं जास्त दरानं शेअर होल्डरना डिव्हिडंड मिळावा ही त्याची काय असते अपेक्षा असते. म्हणजे मार्केट व्हॅल्यू पण शेअरची वाढते आणि शेअर होल्डरच्या डिव्हिडंडच्या रिक्वायरमेंट डिव्हिडंडच्या ज्या डिमांड आहेत त्यासुद्धा काय होतात वाढून जातात वाढतात. कंझ्युमर्स जे ग्राहक आहेत त्यांच्यावर याचा काय परिणाम होतो. कंझ्युमर्स फील दॅट दे वेअर एक्सप्लॉयटेड बाय द कंपनी. कंझ्युमर्स ऑफन फील दॅट दे आर बिंग ओव्हरचार्ज. आता यांच्यावर काय परिणाम होतो ग्राहकांच्यावर. कंझ्युमर्स फील एक त्यांची भावना तयार होते. ते विचार करतात काय दे आर एक्सप्लॉयटेड म्हणजे कंपनी आपली काय करते पिळवणूक करते असा एक कंझ्युमरचा समज होतो. ॲज वेल ॲज कंझ्युमर्स ऑफन फील अजून काय कंझ्युमर्स ग्राहक विचार करतात दॅट दे आर बिंग ओव्हरचार्ज म्हणजे त्यांच्याकडून ज्या किमती आकारल्या जातात या कंपन्यांच्या वस्तूच्या ज्या किमती आहेत त्या जास्त असतात जास्त आहेत अशा पद्धतीची एक जी भावना आहे ग्राहकांची काय होते तयार होते. हा एक वाईट परिणाम कंझ्युमर्सवर या कंपन्यांचा होत असतो. कारण अंडर कॅपिटलायझेशनमध्ये अर्निंग आणि प्रॉफिट काय दिसून येतो जास्त दिसून येतो. मग कंझ्युमर निगेटिव्ह माइंड त्याचा तयार होतो. समाजावर काय परिणाम होतो. सोसायटी हाय अर्निंग हाय प्रॉफिटेबिलिटी अँड हाय मार्केट व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स अफेक्ट सोसायटी इन अँड ॲडवर्स मॅनर. जर हाय अर्निंग असेल हाय प्रॉफिटेबिलिटी असेल हाय मार्केट व्हॅल्यू असेल त्याचा परिणाम समाजावर मात्र काय होतो ॲडवर्स होतो. कोणत्या अर्थानं पब्लिक फील बिंग ओव्हरचार्जड ऑन द वन हँड. मग पब्लिक काय विचार करतं की कंपनी आपल्याकडून जास्त किमतीला माल आपल्याला विकत आहे अशा पद्धतीचं एक ओव्हरऑल सोसायटीचा काय होतो विचार होतो. ओव्हरचार्ज ऑन द वन हँड अँड एक्सपेक्ट हा विचार होतो. आणि अजून एक अपेक्षा सोसायटीची वाटते एक्सपेक्ट सच फर्म्स टू रेज इनोव्हेशन. मग अपेक्षा काय होती की अशा व्यवसाय संस्थेनी नाविन्यपूर्ण ज्या वस्तू आहेत नाविन्यकरण नूतनीकरण म्हणण्यापेक्षा इनोव्हेशनचा शब्दाचा अर्थ काय आहे की सतत नवनवीन ज्या कल्पना आहेत त्या कल्पना त्या व्यवसाय संस्थेनं काय कराव्या राबाव्यात. नवनवीन जे उत्पादनं आहेत सेवा आहेत नवनवीन वैशिष्ट्य असणारी जी उत्पादनं आहेत ती या व्यवसाय संस्थेने सोसायटीला उपलब्ध करून द्यावीत अशा प्रकारच्या ज्या अपेक्षा आहेत एक्सपेक्टेशन जे आहेत फ्रॉम सोसायटी काय होत जातात इथं वाढत जात असतात. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे अशा कंपन्यांच्या बाबतीमध्ये सोसायटी काय विचार करते की ही कंपनी ओव्हरचार्जड आहे म्हणजे जास्त किंमत आकारते त्यामुळे अपेक्षा इनोव्हेशनच्या काय होतात तिथं वाढत जात असतात. आता याच्यावर उपाय काय. जर अंडर कॅपिटलाइज कंपनी असेल तर हे फेअर कॅपिटलायझेशन कसं करायचं. फर्स्ट आहे अंडर कॅपिटलायझेशन मे बी करेक्टेड बाय टेकिंग द फॉलोइंग रेमिडियल मेजर्स. तर काही आपण त्याचे उपाय विचारात घेऊ. अंडर कॅपिटलायझेशन कॅन बी कॉम्पेन्सेटेड विथ द हेल्प ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स. सो अंडर कॅपिटलायझेशन जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल फेअर कॅपिटलायझेशनमध्ये किंवा ते कमी करायचं असेल तर काय
नवीन जे शेअर्स आहेत, फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स, नवीन शेअर्स इथं काय करता येऊ शकतात, इथं इश्यू करता येऊ शकतात. म्हणजे नवीन शेअरचं वितरण करून अंडर कॅपिटलायझेशन तुम्ही काय करू शकता, कॉम्पेन्सेट करू शकता. सेकंड, इन्क्रीज द पार व्हॅल्यू ऑफ शेअर्स मे हेल्प टू रिड्यूस अंडर कॅपिटलायझेशन. जे पार व्हॅल्यू आहे, मूळ किंमत जी आहे शेअरची, जर ती वाढवली ॲटोमॅटिक जो अंडर कॅपिटलायझेशन आहे ते अंडर कॅपिटलायझेशन काय होतं, कमी होतं. म्हणजे व्हॅल्यू जर शेअरची वाढवली, किंमत जर शेअरची वाढवली तर ॲटोमॅटिक भांडवलाचं जे मूल्य आहे ते वाढत जाईल. त्यामुळं अंडर कॅपिटलायझेशन काय होतं, रिड्यूस होतं. इश्यू ऑफ बोनस शेअर्स विल रिड्यूस बोथ द डिव्हिडंड पर शेअर अँड अर्निंग पर शेअर. जर बोनस शेअर इश्यू केले, नंबर ऑफ शेअर्स काय होतील इथं, ॲटोमॅटिकली वाढतील, डिव्हिडंड पर शेअर कमी होईल आणि अर्निंग पर शेअर काय होईल इथं, कमी होईल. म्हणजे कमी दिसेल. म्हणजे आहे या अर्निंग कॅपॅसिटीमध्ये ॲटोमॅटिकली डिव्हिडंड आणि अर्निंग पर शेअर जर बोनस शेअर इश्यू केले तर काय होतील इथं, रिड्यूस होतील, कमी होईल. रिड्युसिंग द डिव्हिडंड पर शेअर बाय वे ऑफ स्प्लिटिंग अप द शेअर्स. म्हणजे जे शेअर्स आहेत जर ते स्प्लिट केले, त्याचं विभाजन जर केलं तर पर शेअर डिव्हिडंड पण काय करता येऊ शकतो, इथं कमी करता येऊ शकतो. सो अंडर कॅपिटलायझेशन अँड ओव्हर कॅपिटलायझेशन बोथ आर बॅड. तर आता आपण अंडर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन बघितली, ओव्हर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन बघितली. आता आपण इथं काय विचार करू, दोन्हीही सिच्युएशन ह्या बॅड आहेत किंवा यापैकी कोणती सिच्युएशन ही गुड म्हणजे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं चांगली असते, याचं आपण थोडं डिस्कशन करूया. द कन्क्लुजन इज दॅट नायदर अंडर कॅपिटलायझेशन नॉर ओव्हर कॅपिटलायझेशन इज डिझायरेबल. म्हणजे जर कन्क्लुजन आपण केलं, आपण दोन्ही कन्सेप्ट बघितल्या, अंडर कॅपिटलायझेशन किंवा ओव्हर कॅपिटलायझेशन दोन्हीही जी सिच्युएशन्स आहेत नॉट डिझायरेबल म्हणजे योग्य नाही आहे. का, ॲज बोथ आर इव्हिल्स. या दोन्हीमध्ये पण काही दोष काय आहेत तिथं दडलेले आहेत. आपण ते कन्सेप्ट डिस्कस करत असताना विचारात घेतलेले आहेत. हावेवर इफ वन हॅज टू चूज बिटवीन द टू. पण या दोन्हीमधील एकाचा जर विचार करायचा असेल, म्हणजे एक सिच्युएशन जर निवडायची असेल, प्रायोरिटी जर द्यायची असेल, तर मग कशाला दिली जाईल, अंडर कॅपिटलायझेशन वुड बी द राईट चॉईस. म्हणजे थोडक्यात काय, अंडर कॅपिटलायझेशन मग कधीही चांगलं. म्हणजे अंडर कॅपिटलायझेशन ओव्हर कॅपिटलायझेशन दोन्हीही सिच्युएशन्स व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं काय घातक आहेत, परंतु त्यामधली कोणती कॅपिटलायझेशनची परिस्थिती तुलनात्मकदृष्ट्या योग्य आहे, तर जर विचार केला तर ती कोणती सिच्युएशन योग्य असेल, न्यून भांडवलीकरण हे काय असतं, योग्य असतं. का, ते आपण पाहूया. ओव्हर कॅपिटलायझेशन लीड्स टू कन्क्लुजन दॅट कॅपिटल इज इनइफेक्टिव्हली युज्ड अँड द अर्निंग आर लेस दॅन बिईंग फेअर. ओव्हर कॅपिटलायझेशनचा अर्थ आपण बघितला काय, की ओव्हर कॅपिटलायझेशनमध्ये काय कॅपिटल जास्त असतं, इनइफेक्टिव्हली मग ॲटोमॅटिकली चुकीच्या पद्धतीनं कार्यक्षमतेनं मग त्या भांडवलाचा इथं वापर होत नाही. परिणामी अर्निंग जे आहे आर लेस दॅन बिईंग फेअर. म्हणजे जे योग्य अर्निंग आहे त्याच्या तुलनेमध्ये ॲटोमॅटिक ओव्हर कॅपिटलायझेशनमध्ये मात्र अर्निंग कॅपॅसिटी अर्निंग काय होतं, कमी असतं. अंडर कॅपिटलायझेशन वेअर ॲज मीन्स दॅट द रेट ऑफ प्रॉफिट ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड इज हायर दॅन द नॉर्मल रिटर्न. सिम्पल आहे. मग अंडर कॅपिटलायझेशनमध्ये काय आहे, की जो रेट ऑफ प्रॉफिट आहे ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली आहे, भांडवल गुंतवणूक केली आहे, ओव्हर कॅपिटलायझेशनच्या तुलनेत अंडर कॅपिटलायझेशनमध्ये रेट ऑफ प्रॉफिट जो आहे तो काय असतो, हायर दॅन द नॉर्मल रिटर्न. जो एक्सपेक्टेड नॉर्मल रिटर्न आहे त्याच्यापेक्षा मग अंडर कॅपिटलायझेशनमध्ये ॲक्च्युअल रिटर्न जो आहे तो काय असतो, जास्त असतो. अंडर कॅपिटलायझेशन हॅज इट्स ओन इव्हिल बट इट इज नॉट अँड फॅटल ॲज इन द केस ऑफ ओव्हर कॅपिटलायझेशन. ठीक आहे, अंडर कॅपिटलायझेशनमध्ये सुद्धा काय धोके आहेत, दोष आहेत, परंतु इट इज नॉट ॲज फॅटल ॲज द केस ऑफ ओव्हर कॅपिटलायझेशन. म्हणजे ओव्हर कॅपिटलायझेशनमध्ये किंवा ओव्हर कॅपिटलायझेशन जितकं घातक आहे, फॅटल म्हणजे काय घातक आहे, तितकं अंडर कॅपिटलायझेशन घातक नाही. अंडर कॅपिटलायझेशन कॅनॉट कंटिन्यू इनडेफिनेटली बिकॉज more profitability means more competition, more government intervention and the environment pulls and pressure. So under capitalization काय सिच्युएशन निर्माण करतं, जी प्रॉफिटेबिलिटी आहे ती अंडर कॅपिटलायझेशनमध्ये वाढलेली असते, ॲटोमॅटिक कॉम्पिटिशन वाढतं, गव्हर्मेंट इंटरव्हेन्शन्स
मध्यस्थी सरकारची जी मध्यस्थी आहे ती काय होते, वाढते. आणि हे जे एन्व्हायरमेंट आहे, व्यावसायिक एन्व्हायरमेंटच काय करतं, ह्या अंडर कॅपिटलाइज कंपनीवर प्रेशराईज करतं आणि ही कंपनी ॲटोमॅटिक काय होते, इथं फेअर कॅपिटलायझेशनच्या दिशेनं वाटचाल करते. म्हणून अंडर कॅपिटलायझेशन ॲक्सेप्ट केलं जातं. ॲटोमॅटिकली ती कंपनी काही कालावधीनंतर काय होते, फेअर कॅपिटलायझेशनमध्ये कन्वर्ट होत असते. म्हणून अंडर कॅपिटलायझेशनला प्रायोरिटी दिली जाते. म्हणजे ही सिच्युएशन कधी पण बेटर मानली जाते. ओव्हर कॅपिटलायझेशन बिईंग अ सिरियस प्रॉब्लेम, later or sooner the company will have to be reorganized and the consequences of the same will have to be borne by the shareholders and creditors. आणि मग ओव्हर कॅपिटलायझेशन काय आहे, एका विशिष्ट टप्प्यावर सिरियस प्रॉब्लेम ओव्हर कॅपिटलायझेशनमध्ये निर्माण होतात. लॅटर ऑर सुनर, फार लवकर म्हणा किंवा नंतर, कधी ना कधीतरी, थोडक्यात असं आपण म्हणू, काय, कंपनी विल हॅव टू बी रिऑर्गनाइज. म्हणजे त्या कंपनीचं रिऑर्गनायझेशन, रिस्ट्रक्चरिंग, रिकन्स्ट्रक्शन करावंच लागतं आणि त्याचे परिणाम काय होतात. अँड द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द सेम विल हॅव टू बी बॉर्न बाय द शेअर होल्डर. आणि त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागतात, जे शेअर होल्डर्स आहेत. त्यांच्या शेअरची व्हॅल्यू लूज होते, मार्केटमध्ये किंमत कमी होते, डिव्हिडंड रेट कमी होतो, शेअरची फेस व्हॅल्यूवर त्याचा काय होतो इफेक्ट, कारण ते मालकच असतात, त्याच्यावर ॲडव्हान्स इफेक्ट होतो. आणि जे क्रेडिटर्स आहेत, जर कंपनी रिऑर्गनाइज होत असेल तर क्रेडिटरचे जे क्लेम आहेत ते सुद्धा काय केले जाऊ शकतात, तिथं कॉम्पेन्सेट किंवा कमी केले जाऊ शकतात. त्यामुळं अंडर कॅपिटलायझेशन, ओव्हर कॅपिटलायझेशन याचा जर विचार केला तर जनरली अंडर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन बेटर मानली जाते. ॲटोमॅटिकली ही सिच्युएशन फेअर कॅपिटलायझेशनमध्ये कन्वर्ट करता येऊ शकते. परंतु ओव्हर कॅपिटलायझेशन मात्र फेअर कॅपिटलायझेशनमध्ये सहजासहजी कन्वर्ट करता येत नाही. एका विशिष्ट कालावधीनंतर ही ओव्हर कॅपिटलायझेशन म्हणजे आधी भांडवलीकरण झालेल्या कंपनीला स्वतःला रिऑर्गनाइज करावं लागतं किंवा त्या कंपनीचं लिक्विडेशन करावं लागतं किंवा त्या कंपनीला मर्ज होण्याचा निर्णय घ्यावा लागतो. त्यातून जे भागधारक आहेत, जे क्रेडिटर्स आहेत, त्यांनाच काय होतं, इथं नुकसान पोहोचत असतं.